13 मई को तिवसा मतदार संघ की विधायिका यशोमती ठाकुर ने सिंचन विभाग के दफ्तर में पहुंचकर भारी हो हल्ला किया था। इस बैठक में सिंचन विभाग के उपाध्यक्ष विधायक डॉक्टर सुनील देशमुख तथा जिला के पालक मंत्री प्रवीण पोटे भी मौजूद थे, लेकिन यशोमती ठाकुर के हंगामे के बाद आखिरकार सिंचन विभाग ने दबाव में आते हुए पानी तो छोड़ दिया, लेकिन 0.2 दलघमी पानी गर्मियों के इस मौसम में नदी ही सोख गई और वह पानी उस जनता तक नहीं पहुंचा जिस जनता तक पानी को पहुंचाने के लिए हंगामा किया जा रहा था। इस बात को लेकर मोर्शी वरुण के विधायक अनिल बोंडे ने पत्रवार्ता बुलाई और कहा कि विधायक यशोमती ठाकुर के दबाव में आकर पालक मंत्री और दूसरे अधिकारियों ने पानी तो छोड़ दिया, लेकिन वह पानी नुकसान होने के अलावा और कुछ उस पानी का हो नहीं पाया। इस दौरान विधायक अनिल बोंडे ने यह आरोप लगाया कि कांग्रेस जो कि शिष्टाचार का दावा करती है, उसकी विधायिका द्वारा एक अधिकारी को इस तरह की गाली गलौज करना कितना उचित है। उन्होंने यह भी कहा कि यशोमती ठाकुर की जिद के आगे जो पानी छोड़ा गया वह सब का सब बर्बाद हो गया। विधायक बोंडे ने कहा कि यशोमती का राजनीतिक आंदोलन तो सफल रहा, लेकिन उन्होंने पानी को बर्बाद कर दिया। अगर वह पानी के लिए पहले से बेहतर नियोजन करती तो पानी बर्बाद नहीं होता। उन्होंने सिर्फ अपनी राजनीति को चमकाने के लिए यह सारा ढोंग रचा, जो कि किसी नाटक से इतर और कुछ भी नहीं है। विधायक बोंडे ने सीधे सीधे यह भी कह दिया कि यशोमती ठाकुर के तीव्र तेवरों के आगे पालक मंत्री भी भयभीत हो उठे और उन्होंने आनन फानन में पानी छोड़ने का आदेश दे दिया। विधायक बोंडे ने कहा कि इस तरह के तीव्र आंदोलन और नाटकबाजियों के आगे किसी को भयभीत नहीं होना चाहिए, न ही पदाधिकारियों को और न ही दूसरे राजनेताओं को। पालक मंत्री को भी इस बात का ख्याल रखना चाहिए कि इस सूखे की भयावह किल्लत के बीच किसी तरह से पाणी बर्बाद न हो। कालच मी पत्रकार परिषद घेऊन सावध केलं होतं की 0.2 दशलक्ष घनमीटर पाणी सोडल्यानंतर हे दिवसापर्यंत पोहोचणार नाही, हे 3 किलोमीटरपर्यंत जाईल आणि गरम जमिनीवर गरम तव्यावर पाणी पडल्यासारखं बाष्पीभवन होईल। परंतु यशोमतीताईंनी शिव्या दिल्या, पेपरवेट फेकला, दादागिरी केली, गुंड आणले आणि शेवटी अधिकारी दबावाला बळी पडले आणि ते पाणी सोडलं। शेवटी परिणाम मी झाले, सांगितलेलाच परिणाम झाला। पाणी अंबोरीपर्यंत गेलं आणि पाणी बंद करावं लागलं, कारण की 0.2 दशलक्ष घनमीटर पाणी संपलं। कारण हे पाणी पाईपलाईननी पाणी पुरवठा योजनेकरता आरक्षित केलं होतं, नदीमध्ये सोडण्याकरता नव्हतं। परंतु दुर्दैवाने ऐकलं नाही आणि त्याच्यामुळे पश्चाताप करण्याची पाळी। आणि आज जर दिवसापर्यंत अजून पाणी सोडण्याचा विषय आला तर कमीत कमी 20 दशलक्ष घनमीटर पासून तर 35 दशलक्ष घनमीटर पर्यंत पाणी सोडावं लागेल। पाणी सोडण्याचा विषय नाही, ते पाणी वाया जाईल। प्रॉब्लेम आहे की तिथपर्यंत जर पाईपलाईननी पाणी नेलं किंवा त्या गावांनाही पाईपलाईननी पाणी दिलं तर शक्य आहे पाणी देणं, आणि त्याच्यामुळे हा निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकत नाही। त्याची निर्णय घेण्याची पद्धत आहे, जिल्हाधिकारी सीओनी तिथल्या गावात पाणी टंचाई आहे का हे तपासलं पाहिजे। दुसरा पर्याय जर नसेल पाणी सोडण्याशिवाय तर तसा प्रस्ताव जलसंपदाला दिला पाहिजे आणि जलसंपदाला दिल्यानंतर जलसंपदाने ईडीकडे पाठवला पाहिजे। अशा MWRNAच्या गाईडलाईन आहे। दुर्दैव हे आहे की आमच्या भगिनी यशोमतीताई ठाकूर यांनी आकांड तांडव केलं, जे लोकशाही परंपरेत नाही, आणि त्यामुळं सगळेजण दबावात आले आणि दबावात येऊन पाण्याचा अपव्यय केला। आपण वारंवार सांगतो की ठिबक सिंचनानं थेंब थेंब पाणी द्या, आपण सांगतो गाड्या धुवू नका, आपण सांगतो नळ बंद करा, आणि इथे एवढं मोठं पाणी जमिनीत म्हणजे आकाशामध्ये ढगामध्ये पाठवतो। हे दुर्दैव आहे। यानंतरची काय भूमिका राहील? यानंतरची भूमिका पुन्हा जागृत करणं या अधिकाऱ्यांना की नियमाप्रमाणे वागा।
आणि पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे, उपाध्यक्ष महाराष्ट्र हे विदर्भ विकास सिंचन मंडळाला माझी विनंती आहे की जे जे नियम आखून दिलेले आहे त्या नियमाचं पालन करा. माझंही ऐकू नका, यशोमती ताईचं ऐकू नका. जे नियम असतील, ज्या ज्या पद्धती आहे, कारण मी चारगडमध्ये पाणी सोडलेलं आहे, या पद्धतीनंच सोडलेलं आहे, दादागिरी करून नाही सोडलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्या. कोणी जर शिव्या देत असेल, कोणा सीला साला आराम करून म्हणत असेल तर तो पाणी सोडण्याचा निकष राहू शकत नाही असं माझं म्हणणं आहे. मी वॉर्न करतोय. मी सगळ्यांना खरोखर म्हणजे सगळ्या अमरावती जिल्ह्यामधल्या नागरिकांना, ज्या लोक पाणी पितात, अप्पर वर्धाचं, वरुड मोर्शीचे असो, आमच्या उपसाचे शेतकरी असो किंवा अमरावती शहरामधले नागरिक असो, की असे जर निर्णय व्हायला लागले शिव्या देऊन तर मग काही खरं नाही. कमीत कमी पाण्याचा अपव्यय करू नका एवढी कळकळीची विनंती.